हे आहेत वसंत पाटील वाशीचे. त्यांचा ऊस तुटला आहे. आता त्यांना विचारूया आपण तोडप्यांच्याबद्दल त्यांना काय वाटतंय, त्यांना अनुभव काय आले. अनुभव म्हणजे ऊस तुटून पडला आहे आणि वेळेवर न्यायचे काय नादाला बघत नाहीत आणि हे अशी दमवा लागल्यात. पैसे काढायबद्दल इकडं शेतकऱ्याकडं बी कारखान्याचं ते घेतातच आणि इकडं अशी दमवा लागल्यात. ठीक आहे, मग शेतकरी एकत्रित येऊन कारखान्याला याबद्दल जाब का विचारत नाहीत? कारखान्याला जाब विचारित का नाहीत म्हणजे हे होऊन एकी करून विचारायला पाहिजे कारखान्याला. एकी भावाभावात ह्या भावात बांध इकडे तुकर तिकडे तुकर असं करीत आपल्या भावात एकी नाही जोरदार हे करत बसतात आपलं भांडण सारखं. कारखान्याला जबाबदारी ही वेळेवर तुटणं वेळेवर ऊस नेणे ही कारखान्याने जबाबदारी घेतली पाहिजे. बोला. ह्यासाठी शेतकऱ्यांनी एक होऊन आपलं स्वतः ऊस कसा कसा आपला घालवायचा, वेळेवर ऊस घालवायचा आणि कारखान्याने दमवून येईन एवढ्या एकी करून त्यासनी हे करायला पाहिजे. हां, पाटलांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन कारखान्याला जाब विचारायला पाहिजे. तुम्ही हे तोडप्यांची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. ऊस तोडून याची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. यांना तोडप्यांना इकडं पैसे काढायसाठी शेतकऱ्यांच्यावरती सोडणं बरोबर नाही. तेव्हा पण हे करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येणं महत्त्वाचं आहे. एकी होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कारखाना लुबाडतो, तोडपी लुबाडतात, व्यापारी लुबाडतात, सगळ्यांनी लुबाडत आहेत. म्हणजे शेतकरी शहाणे कधी व्हायचे, हा पाटलांचा हाच प्रश्न आहे की शेतकरी शहाणे कधी होणार आणि एक कधी होणार. ते एक झाल्याशिवाय आपले प्रश्न सोडवू शकत नाहीत. नाहीतर काही जण तर वेगवेगळ्या राजकीय पक्षातसुद्धा विभागलेले आहेत. पण ह्या प्रश्नासाठी सगळ्यांनी मिळून जाब विचारावा असं त्यांना वाटत नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी एक व्हावं असं म्हणणं या आमच्या पाटलांचं आहे असं दिसतं आहे.